मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय झालाय। नगराध्यक्षांचा कालावधी वाढवला जाणार आहे। 2.5 ऐवजी 5 वर्षांचा आता कार्यकाळ असणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। गणेश टावडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। गणेश, काय सविस्तर अपडेट? नक्कीच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो म्हणजे नगराध्यक्ष पदाचा जो कालावधी 2.5 वर्षाचा होता तो आता 5 वर्षाचा करण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना फायद्यासाठी मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना गती देण्यासाठी दूध विभागाने आहे ते 150 कोटी ची मान्यता आहे ते देण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी खर्च 37,000 कोटी रुपयाच्या खर्चाला ही मान्यता देखील देण्यात आलेली आहे। त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज हे महत्त्वाचे निर्णय आहेत ते घेण्यात आलेले आहेत। गणेश, या संदर्भात आपल्याकडून अपडेट घेत राहू, परंतु एक बातमी सुद्धा नगराध्यक्षांचा कालावधी जो आहे तो वाढवण्यात आलाय। 2.5 ऐवजी आता 5 वर्षांचा कालावधी असणार आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। परंतु याच दरम्यान अजून एक याच संदर्भात जो एक महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एक मोठा निर्णय झालाय। विदर्भ मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार असल्याचं कळतंय। दुग्ध विकासासाठी 149 कोटींची मान्यता देण्यात आली आहे। येणार आहे। त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये जसे जसे पात्र लाभार्थी आणि त्यांचं अकाउंट लिंकेजचं जे टेक्निकल काम पूर्ण होत जाईल तसं तसं त्यांच्या अकाउंटला डीबीटी हे करण्यात येईल। त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही लाभार्थ्यांनी हा मनामध्ये संशय आणू नये किंवा शंका घेऊ नये की मग 1 कोटी 2 लक्ष महिलांचे झाले मग आणखीन आमचे डीबीटी झाले का नाही। तर प्रत्येक लाभार्थी जो पात्र लाभार्थी आहे याच्या अकाउंटला डीबीटी होणार आहे आणि जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचा लाभ हा त्यांना देण्यात येणार आहे। त्यामुळे ऑगस्ट महिन्याचे जे काही अर्ज आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत त्याची स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरू आहे। जो पहिल्या टप्प्यात आपण देत आहोत ते 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत जे जवळपास 1,40,00,000 पेक्षा जास्त जे प्राप्त अर्ज झाले त्यांचा आपण लाभ हा पहिल्या टप्प्यामध्ये देणार आहोत। आणि ऑगस्ट महिन्यामध्येच लगेचच 10 दिवसांनी ऑगस्ट महिन्याचे जशा जशा स्क्रुटिनी होत जातील तसं तसं त्यांचाही लाभ हा वितरित केला जाणार आहे।